नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 1 जूनपासून म्हणजे उद्यापासून लागू होणारे 5 मोठे नियम या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 1 जूनपासून लागू होणारे हे 5 मोठे नियम या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 1 जूनपासून लागू होणार हे 5 मोठे नियम। पहा अपडेट, आधार कार्ड आणि LPG अपडेट। प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला भारतीय नागरिकांच्या आर्थिक जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल होत असतात। जून 2025 महिना सुरू होत असताना LPG गॅस सिलेंडरचे दर, क्रेडिट कार्ड नियम, EPFO 3.0 चे आगमन आणि आधार कार्ड अपडेटचे नियम यामध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत। या सर्व बदलांचा प्रत्यक्ष परिणाम हे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे। बघा अपडेट पुन्हा काय सांगतोय। LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अपेक्षित बदल। भारतीय तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG गॅस सिलेंडरच्या दरात सुधारणा करतात। या दरामध्ये होणाऱ्या बदलाचे मुख्य कारण हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर आहे। मे महिन्यात घरगुती वापरासाठीचे 14.2 किलो वजनाचे LPG सिलेंडरचे दर हे स्थिर राहिले होते, तर व्यावसायिक वापरासाठीचे 19 किलो सिलेंडरच्या दरात 14.50 ते 17 रुपयाची कपात करण्यात आली होती। सध्या दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 853 रुपये आहे, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1747.50 रुपये आहे। गेल्या 12 महिन्यांमध्ये LPGच्या दरात एकूण 50 रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामध्ये एप्रिल 2025 मध्ये सर्वात मोठी 50 रुपयाची वाढ झाली होती। जूनमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात कोणते बदल होतील हे पाहावे लागणार आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात स्थिरता आल्याने मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे। बघा त्यानंतर एअर टर्बाइन फ्ल्यू म्हणजे ATF आणि CNG PNGच्या दरामध्ये बदल। हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी जून महिन्यात एअर टर्बाइन फ्ल्यूमच्या दरामध्ये बदल होऊ शकतो। मे महिन्यात ATFच्या दरात कपात करण्यात आली होती, त्यामुळे जून महिन्यात हे दर किती असतील याकडे विमान वाहतूक क्षेत्रांचे लक्ष लागून आहे। तसेच CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि PNG म्हणजे पाइप्ड नॅचरल गॅसच्या दरामध्येही बदल होऊ शकतो। या दराचा वाहन चालकावर आणि औद्योगिक ग्राहकांवर थेट परिणाम होतो। सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिरतेमुळे या दरामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे। बघा कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डातील नवे नियम। जून 2025 पासून कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत। या बदलामध्ये ऑटो डेबिट ट्रान्झॅक्शन अयशस्वी झाल्यास 2% बाउन्स चार्ज या ठिकाणी लागू केले जाणार आहे, ज्याची किमान रक्कम 450 रुपये आणि कमाल 5000 रुपये असेल। मासिक फायनान्स चार्ज देखील वाढवण्यात येणार आहे। सध्या हा दर 3.50% आहे, जो वाढवून 3.75% म्हणजे वार्षिक 45% केला जाणार आहे। मात्र प्रीमियम कार्ड जसे की व्हाईट रिझर्व आणि कोटक सॉलिटेयर आणि क्रेडिट कार्डवर हे दर अपरिवर्तित राहणार आहेत। बघा कशा पद्धतीची माहिती आहे। नवीन शुल्काची यादी आणि विदेशी चलन रूपांतरण DCC शुल्क। बहुतेक कोटक क्रेडिट कार्डवर 3.5% शुल्क आकारले जाणार आहे। प्रीव्ही लिंक सिग्नेचर, इन्फिनिट आणि व्हाईट रिझर्व कार्डवर 2% शुल्क। सॉलिटेयर कार्ड धारकांसाठी हे शुल्क माफ राहणार आहे। बघा इतर शुल्कामध्ये काय असणार आहे। युटिलिटी बिल पेमेंट, वॉलेट टॉपअप, ऑनलाईन गेमिंग आणि इंधन खरेदीवर 1% शुल्क या ठिकाणी आकारले जाणार आहे। शिक्षण फी भरण्यावर देखील 1% शुल्क लागू होणार आहे। मिनिमम अमाउंट ड्यू म्हणजे MADची गणना ही करण्याची पद्धत देखील बदलण्यात येणार आहे। आता यामध्ये सर्व खरेदी ट्रान्झॅक्शन आणि कॅश ॲडव्हान्सचा 1% म्हणजे 1% तसेच EMI फायनान्स चार्ज आणि कर यांचा समावेश होणार आहे। बघा EPFO 3.0 चे आगमन। ATM द्वारे PF काढण्याची सुविधा।
केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवी यांनी जाहीर केले की EPFO 3.0 जून 2025 पर्यंत लॉन्च केले जाणार आहे। या नवीन प्रणालीमुळे भारतातील 7 कोटीहून अधिक EPFO सदस्यांना मोठा फायदा होणार आहे। बघा EPFO 3.0 चे मुख्य फायदे। ATM कार्ड सुविधा। EPFO 3.0 अंतर्गत एक ATM कार्ड जारी केले जाणार आहे जे डेबिट कार्ड सारखे काम करेल। या कार्डाद्वारे सदस्य त्यांच्या एकूण बॅलन्सच्या 50% पर्यंत पैसे ATM मधून काढू शकतील। आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पैशांची उपलब्धता होणार आहे। बघा डिजिटल सुधारणा काय सांगतोय। ऑटो क्लेम सेटलमेंट सुविधा उपलब्ध होणार आहे। OTP आधारित डिजिटल प्रमाणीकरणाद्वारे सदस्य त्यांच्या खात्याचे तपशील अपडेट करू शकतील। तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ आणि जलद बनवण्यात येणार आहे। बघा UPI इंटिग्रेशन कशा पद्धतीने असणार आहे। EPFO 3.0 अंतर्गत सदस्य UPI द्वारे देखील त्यांचे PF काढू शकतील। UPI प्लॅटफॉर्मवर PF बॅलन्स तपासता येणार आणि निवडलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील। बघा इतर सामाजिक योजनांशी एकत्रीकरण। EPFO अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना आणि श्रमिक जनधन योजना यासारख्या इतर कल्याणकारी योजनांशी जोडण्यावर काम करत आहे। बघा आधार कार्ड अपडेटची मोफत मुदत 14 जून 2025 पर्यंत। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे। या मुदतीनंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क या ठिकाणी आकारले जाणार आहेत। बघा एकूणच अशा पद्धतीने माहिती आहे। CNG आणि PNG दरामध्ये अपेक्षित बदल। जून महिन्यात CNG आणि PNGच्या दरामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे। ते दर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक वायूच्या किमती आणि स्थानिक वितरण खर्चावर अवलंबून असतात। सध्याच्या या स्थिर बाजारपेठेमुळे मोठे बदल होण्याची शक्यता ही कमी आहे, परंतु तेल विपणन कंपन्यांकडून जाहीर केलेल्या दराची वाट पाहावी लागणार आहे। जून 2025 महिना हे सामान्य नागरिकांच्या आर्थिक जीवनात अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे। LPG दरातील संभाव्य बदल, कोटक महिंद्रा बँकेच्या या क्रेडिट कार्डातील नवे शुल्क, EPFO 3.0 चे क्रांतिकारी फीचर्स आणि आधार कार्ड अपडेटची मोफत मुदत या सर्व गोष्टी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार आहेत। विशेषतः EPFO 3.0 चे ATM द्वारे PF काढण्याचे फीचर एक मोठे पाऊल आहे जे कामगारांना आर्थिक आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत प्रदान करेल। कोटक बँकेच्या या क्रेडिट कार्ड धारकांनी नवीन शुल्काचे नियम समजून घेतले पाहिजेत आणि त्यानुसार त्यांचे आर्थिक नियोजन करावे आणि आधार कार्ड धारकांना 14 जून 2025 पूर्वी मोफत अपडेटचा फायदा घ्यावा आणि त्याची माहिती अद्ययावत ठेवावी। या सर्व बदलांचा योग्य फायदा घेण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून या ठिकाणी संबंधित अधिकृत वेबसाईटवरून नवीन माहिती मिळवत राहावी। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे 1 जून म्हणजे उद्याच्या तारखेपासून एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी आत्ता पाहिलेली माहिती आहे म्हणजे 1 जून पासून लागू होणारे हे 5 मोठे नियम कोणते आहेत व बदल कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।